हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी पोटली बटन ब्लाऊज डिझाईन. आता इथे ब्लाऊजची टोटल उंची 14.5 इंच आहे, कारण मला तयार 13.5 इंच हवी आहे, 1 इंच एक्स्ट्रा. आणि आपण गळा रुंदी घेणार आहोत 2.25 इंच, कारण चेस्ट साईजनुसार आपण गळा रुंदी घेत असतो, जेवढा डीप आहे त्यानुसार. आता 10.5 इंच मी गळ्याचं मार्किंग केलेलं आहे, कारण मला तयार 10 इंच हवा आहे. आणि खालच्या बाजूने 3.5 इंचावरती असं मार्किंग करून हा बॉक्स आखून घेतलेला आहे, कारण मी इथे डीप नेक गोल गळ्याचं कटिंग करणार आहे. तर अशा पद्धतीने मी हा डीप नेक आकार देऊन घेतलेला आहे. अजून थोडासा बाहेरून खोलून घ्यायचा आहे हा गळा, म्हणजे छान गोल आणि डीप असा आकार येऊन जाईल. आता हा आकार दिल्यानंतर आपण इथं गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता गळ्याचं कटिंग करून झालेलं आहे. तर आता आपण इथं ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहे, त्यासाठी आपण इथे पोटली बटन बनवून घेऊ. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याकडे जे ब्लाऊजचं कापड आहे त्यापासूनच आता मी इथे पोटली बटन बनवणार आहे. तर आता मी हे कापडापासून छोटे छोटे 1.5 इंच लांब आणि 1.5 इंच रुंद असे चौकोर तुकडे बनवून घ्यायचे आहेत. आता मी इथं अशा पद्धतीने हे 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे. आता एक एक जर कापड आपण कटिंग करत बसलं तर खूप सारा वेळ जाईल, त्यामुळे मी अशा पद्धतीने चौरस याच कापडाची घडी केलेली आहे आणि 1.5 इंच मार्किंग देऊन अशा पद्धतीने कटिंग करून एक पट्टीच बनवून घेतलेली आहे. भरपूर सारे पोटली बटन लागणार आहे, त्यामुळे मी इथं 2 अशा पट्ट्या बनवून घेतलेल्या आहे. आता ह्या दोन्ही पट्ट्या एक सोबत आपण घ्यायच्या आहेत आणि त्यापासून बटन कट करायचे आहे. आता या दोन्ही पट्ट्या मी जुळवून घेते आणि पुन्हा ह्यांची घडी करून घेणार आहे. आता इथे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, आपण चौकोर तुकडे बनवून घेऊया. आता तुम्ही अंदाजे कट करू शकता, किंवा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही अशा पद्धतीने डबल घडी करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने, आणि मग तुम्ही मेजरमेंट घेऊन असे चौकोर तुकडे बनवून घ्या. आता हे तुकडे बनवून झाल्यानंतर आपण बनवणार आहोत पोटली बटन. त्यासाठी मी इथे थर्मासचे बॉल घेतलेले आहे आणि हे बटन तुम्ही इथे पहा अशा पद्धतीने मी गुंडाळून घेत आहे आणि दोऱ्याने त्याला एक गाठ मारून घेत आहे. कापड घ्यायचं आहे, त्यामध्ये थर्मासचा बॉल बरोबर मधोमध ठेवायचा आहे, पूर्ण कापड गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो शिलाईचा दोरा आहे मॅचिंग, त्या दोऱ्याने 2 गाठ तरी देऊन घ्यायचे आहे, म्हणजे हे बटन व्यवस्थित लॉक होईल आणि ते निघणार नाही. हे अशा पद्धतीने मी सर्व पोटली बटन बनवून तयार करून घेते आणि मग नंतर भेटूया. आता मी इथे भरपूर सारे पोटली बटन बनवून घेतलेले आहेत. तर चला आता आपण स्टिचिंग कशी करायची पाहूया. आता हे जे मेन अस्तरचं कापड आपण कटिंग केलेलं आहे गळा, ते घ्यायचं आहे आणि इथं 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. असं मार्किंग जर केलं तर बटन लावताना तुम्हाला इझी जाईल. जर तुम्ही जर जुन्या असाल तर तुम्ही इझिली एकसारख्या मार्जिनवरती बटन लावू शकता, पण तुम्ही जर नवीन असाल तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि मग हे पोटली बटन इथे जोडून घ्या. आता मधला व्हिडिओ मिस झाला आहे, तर पोटली बटन जोडताना आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या 1-1 इंचावरती बरोबर पोटली बटन ठेवून घ्यायचं आहे इथे पहा. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला आता हे थोडेसे जे बटन आहेत लावायचे राहिलेले ते दाखवते. तर मी अशा पद्धतीने जो बटनचा गोल भाग आहे तो अस्तरच्या गळ्याच्या आतल्या बाजूने घेतलेला आहे आणि जो कापडाचा भाग आहे तो बाहेर. अशा पद्धतीने जे उलटे बटन आपण अगोदर जोडून घेणार आहे आणि बटन जोडताना 1/4 इंच मार्जिन, म्हणजे जे अस्तरचं गळ्याचं कापड आहे ते 1/4 इंच ठेवायचे बाजूला आणि मग जोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे आपण सगळे बटन पूर्ण गळ्याला जोडून घ्यायचे आहे. आता हे पूर्ण बटन जोडून झालेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, हे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करायचे. त्याआधी मी तुम्हाला आतल्या बाजूनेही दाखवते की एकसारखी शिलाई मारलेली आहे आणि आता आपण हे जे कापड आहे हे कट करून घेऊया. आता कापड कट करताना बटन कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. काळजीपूर्वक हे कापड कट करायचं आहे, कारण आपण हे कापड गोळा करून मग ते जोडलेलं असतं, तर कटिंग करताना थोडासा त्रास होतो. पण अगदी सावकाश हे कटिंग करायचं आहे, नाहीतर जर इकडे तिकडे जर थोडीशी जरी कात्री आतमध्ये गेली तर पूर्ण मेहनत आणि ब्लाऊज वायाला जाऊ शकतो. तर आता मी ते पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण करूया ब्लाऊजला स्टिचिंग. आता मेन जे ब्लाऊजचं कापड आहे ते घेतलेलं आहे आणि त्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने उलट्या बाजूने ठेवायचे, म्हणजे बटन ब्लाऊजचं कापड आणि अस्तरच्या मधोमध आले पाहिजेत. अशा पद्धतीने कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. कडेने ह्याला पिन लावून घ्यायचे आहेत आणि मग गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने एक एक बटन हाताने प्रेस करायचे आणि
इथे शिलाई मारायची. आता सिंगल नॉब जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो वापरूनही शिलाई मारू शकता, पण माझ्याकडे सिंगल नॉब नाही आहे, त्यामुळे मी अशाच पद्धतीने यावरती एकदम कडेवरती शिलाई मारून घेते. आता शिलाई मारताना काळजीपूर्वक मारायची आहे. ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊन शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि हे अस्तर आहे ते पूर्णपणे उलटून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण अस्तर उलटून झाल्यानंतर अशा पद्धतीने योग्य फिनिशिंगसह पोटली बटन व्यवस्थित सेट करत अस्तर आणि मेन ब्लाऊजचं कापडही यांनाही योग्य पद्धतीने सेट करून गळ्याच्या एकदम कडेवरती दाबटीप मारून घ्यायची आहे. इथंही खूप एफर्ट लागतात. ज्यावेळेस आपण ही दाबटीप मारतो तर अगदी योग्य फिनिशिंग करायचे आहे, कारण हे पोटली बटन आहे आणि थोडंसं जाडसर असल्यामुळे आणि इथं सिंगल फूट नसल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो शिलाई मारताना. पण आपण जर हळूहळू सावकाश योग्य पद्धतीने जर शिलाई मारली तर इथे होऊन जातं. आता मी इथे गळ्याला पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर जे ओपन भाग आहे अस्तरचा त्यालाही चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर आपण रेग्युलर जसं ब्लाऊजला टक्स मारतो त्याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचं आहे. 1.5 इंचाचं मार्जिन सोडून मग सेंटरला मधोमध टक्स मारून घ्यायचे आहेत आणि तुम्ही टक्सची उंची तुमच्या ब्लाऊजनुसार किंवा ब्लाऊजच्या उंचीनुसार घेऊ शकता, पण शक्यतो 3.5 इंचाचे टक्स मी इथे घेणार आहे आणि कमरपट्टी हे आपण जोडून घेणार आहोत. त्यासाठी मी 1.25 इंच रुंद मार्जिन असलेली कमरपट्टी घेतलेली आहे आणि लांबी जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी घेऊन अर्धा इंच अशा पद्धतीने कापड फोल्ड करून एका बाजूने टीप मारून घेतलेली आहे. नंतर ही पट्टी ब्लाऊजच्या वरच्या बाजूने ठेवायची. 1/4 इंच मार्जिन घेऊन अशा पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करायचे आणि पट्टी अशा पद्धतीने आतून घेऊन मग वरून एक दाबटीप घ्यायची आहे. पुन्हा ही पट्टी आतल्या बाजूने घ्यायची आणि वरच्या बाजूने एक 5 नंबरची टीप मारायची. नंतर आपण हात शिलाई केल्यानंतर ही पट्टीची शिलाई काढून घेऊ शकतो. अशा पद्धतीने पोटली बटन गळा तयार झालेला आहे. आता या गळ्याला अजून सुंदर लूक यावं म्हणून आपण इथं छान असे लटकन बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी ब्लाऊजचंच उरलेल्या कापडाचे पासून लटकन बनवणार आहे. तर आता हे 2 कापड मी घेतलेलं आहे आणि इथे घेतलेला आहे दोरा. आता याला आपण लटकन बनवून घेऊया आणि जोडूयात. आता लटकन बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी वरच्या बाजूने 3 इंचावर एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि 3 इंच खाली आपण हे दोन्ही बाजूने लटकन जोडायचं आहे. खरं तर 2.5 इंचावर जोडतात, पण वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून टोटल 3 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मग हे जोडून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. खूप छान दिसतो हा ब्लाऊज. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री